प्रेक्षकांनो, सायलीने अस्मिताला काय गोड बोलून समजवलंय, जबरदस्त दाखवलाय आजचा रिव्ह्यू। अस्मिता स्वतःच्याच मनाशी बडबड करत असते की तिचा प्लॅन कसा फ्लॉप झाला। तेवढ्यात सायली तिच्या समोर येऊन उभी राहते आणि अस्मिता दचकते आणि तिच्यावरच ओरडते, काय ग तुझं सारखी सारखी काय येत असते ग माझ्या रूम मध्ये, आणि माझ्या रूम मध्ये येण्याची परवानगी कोणी दिली ग तुला। आता सायली हळूच म्हणते, आता मागते हा ताई परवानगी, माझा फोन आहे तुमच्या रूम मध्ये, मी घेऊ शकते का। आता अस्मिता म्हणते, काय तुझा फोन माझ्या रूम मध्ये, आणि मग सायली अलगद वर चढते आणि तिचा मोबाईल काढते। अस्मिता सायलीला बघतच राहते, पण आता बघा ना तिच्यावर कशी डाफरते। सायली आता म्हणत असते, झालं हा ताई माझं काम। अस्मिता गचकन तिचा हात पकडते आणि जवळपास तिच्यावर किंचाळते, ए तू डोक्यावर पडली आहेस का। सायली म्हणत असते, हळू बोला ना, ऐकेल ना कोणी। अस्मिता म्हणते, ऐकायलाच हवं, कळू दे ना सगळ्यांना, तू चोरून माझ्या खोलीमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतीस का। शिशी शिशी, लाज वाटते बाई मला तुझी, काय ग का केलंस हे, असं काय बघायचं होतं ग तुला माझ्या खोलीमध्ये। मग हळूच सायली म्हणते, मग तुम्हाला आमच्या खोलीत काय बघायचं होतं अस्मिता ताई। आमच्या खोलीत तुम्ही चोरून रेकॉर्डिंग केलं, तेच मी केलं तर मग कुठे बिघडलं। इकडे अस्मिताची आणि इकडे प्रियाची चांगलीच फजिती झाली आहे। तो विपुल आलेला आहे ऑलरेडी प्रियाच्या घरी। रविराज खूप खुश होतात आणि म्हणतात, अगं तन्वी किती वेळ, विपुल केव्हाचा वाट बघतोय बघ तुझ्यासाठी। प्रिया लगेच म्हणते, कशाला बाबा, नाही मला असं म्हणायचं होतं, वाट कशाला बघायची ना, मला कॉल केला असता तर मी लवकरच आले असते। रविराज म्हणतात, कुठे गेली होतीस तू। मग ही मनात विचार करते, या वकील कम डिटेक्टिव्हला आधीच कळलं असेल मी कुठे गेली आहे, याला खरं सांगितलेलंच बरं। मग ही सुमन पण विचारते, सांग ना तन्वी कुठे गेली होतीस। मग ही म्हणते, मी अस्मिताकडे गेले होते, मी तिला भेटायला गेले होते बाबा, मला माहिती आहे तुम्हाला आवडत नाही त्या घरातल्या कोणाला भेटायला, म्हणून मी सांगत नाही तुम्हाला, पण अस्मिताला मला दसऱ्याचं सोनं द्यायचं होतं ना, म्हणून मी गेले होते। आता रविराज म्हणतात, सोनं द्यायला बाहेर कशाला भेटायचं, घरात दिलं असतं तरी चाललं असतं, त्या घरातल्या लोकांचा इथे कधीच अपमान होत नाही। सुमन म्हणते, अस्मिता घरी आली असती तर तिची भेट झाली असती ना आमच्याशी, आणि विपुलचीही भेट झाली असती। प्रिया म्हणते, परत भेटायचं ठरलं तर मी बोलवेल तिला घरी। नागराज म्हणतो, बरं जाऊ द्या हा विषय, विपुल कशाला आलाय माहितीये का तन्वी। रविराज म्हणतात, अगं तो तुला त्यांच्या घरी घेऊन जायला आलाय। इकडे सायली अस्मिताला म्हणत असते, का ताई तुम्ही मोबाईल ठेवला नाही का आमच्या खोलीत, आता तुम्ही नाकारताय का। अस्मिता तिला म्हणते, मी माझ्या घरात काही पण करेल, वाटेल ते करेल, मी कुठेही मोबाईल ठेवेल, मला जाब विचारणारी तू कोण आहेस ग, मी पाहिजे तर घराला आगही लावेल, तू कोण आहेस मला विचारणारी। तेव्हा सायली हळूच म्हणते, ह्या घराची सून आहे मी, हे घर जितकं तुमचं आहे ना तितकं माझं सुद्धा आहे। अस्मिता म्हणते, गैरसमज आहे तुझा, पूर्ण आजीने तुला तो मान दिलेलाच नाहीये, तू नेहमी उपरी होतीस आणि नेहमीच उपरीच राहणार आहेस। सायली म्हणते, पूर्णाजी जोपर्यंत मला कुठलेच अधिकार देत नाही तोपर्यंत मी कुठलाच अधिकार मागत नाहीच आहे अस्मिता ताई, पण मी तुमच्या भावाची बायको आहे हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही, अगदी या घरातली माहेरवाशीण सुद्धा नाही। अस्मिता म्हणते, तू मला टोमणे मारतीयस, हे माझं माहेर आहे, माझं घर नाहीये असं म्हणतेस का तुम्हाला। सायली म्हणते, नाही नाही अस्मिता ताई, असं मी अजिबात बोलत नाहीये, हे सगळं तुम्हीच बोलतायत तुमच्या तोंडून, चोराच्या मनात चांदणं असू शकतं कदाचित। अस्मिता म्हणते, तुझी ना हिंमत खूपच वाढतीये, थांब मी पूर्णाजीलाच बोलवते आता, नाहीतर सगळ्यांना बोलवते, कळू दे ना सगळ्यांना तू काय केलंयस ते। सायली म्हणते, मग बोलवा, मग सगळ्यांना कळेलच ना की तुम्ही काय केलंय ते। अस्मिता म्हणते, तू सांगणार का सगळ्यांना, कोणी विश्वास ठेवणार नाही तुझ्यावर। आता हळूच सायली म्हणते, या मोबाईल मधल्या व्हिडिओवर तर विश्वास ठेवतील ना, असं करा तुम्हीच सगळ्यांना बोलवा, का हॉलमध्ये भेटायचं सगळ्यांनी, म्हणजे हॉलमध्ये सगळ्यांना नीट दिसतील ना व्हिडिओ। अस्मिता विचार करते की अरे बापरे, मी तन्वीशी बोललेलं पण यात रेकॉर्ड झालं असेल, आता पण मी बडबडत होते मूर्खासारखी मनात, आता सगळ्यांना कळलं तर। मग सायली म्हणते, कळू देत सगळ्यांना की तुम्ही तुमच्या भावाच्या आणि भावजाईच्या रूम मध्ये रेकॉर्डिंग करता, नवरा बायकोच्या खोलीमध्ये चोरून रेकॉर्डिंग करणं याचा अर्थ काय असतो ते कळतं ना तुम्हाला अस्मिता ताई। नाही तसा तुम्हाला अर्थ कळत नसेल तर तुमची आई, भाऊ, आजी सगळेच जण तुम्हाला समजावून सांगतील ना, ते प्रेमाने समजून सांगतील की त्यांच्या रागाचा भडका होईल, हे तुमचं तुम्हीच ठरवा आता। तरी पण अस्मिता म्हणते, तुम्हाला धमकी देतेस का। सायली म्हणते, नाही हो ताई, अजिबात नाही, तुमचीच इच्छा आहे ना सगळ्यांना कळावं हे सगळं, माझ्या मोठ्या नंदेची इच्छा मी कशी डावलेल, चला आपण सांगूयात सगळ्यांना। अस्मिता म्हणते, हे बघ तू कोणाला काही सांगणार नाहीयेस। सायली इतकी सुरेख बोलते प्रेक्षकांनो त्यावर, का हो अस्मिता ताई, मी किती दिवस असं गप्प बसायचं, तुमची माझ्याबद्दल काय मत आहेत ना मला चांगलं माहिती आहे, रागराग तुम्ही करत असतात सतत माझा, तरी पण मी सगळं सहन करते कारण तुम्ही यांची बहीण आहात।
आणि मी सुद्धा मनापासून तुमचा आदर करते. सतत तुम्ही ना माझ्या बाबतीत काही ना काही करत असता तरी मी काहीच बोलत नाही. पण एका लग्न झालेल्या जोडप्याच्या खोलीमध्ये शूटिंग करणं ही तर हद्द झाली. मागच्या वेळेला तुम्ही स्वतः होतात खोलीमध्ये, ही तर त्याच्याही खालची पायरी झालीये. अस्मिता विचार करते, अरे देवा, आता मला घराबाहेर काढतील. हिने सांगितलं सगळ्यांना तर पूर्णाजी पण सपोर्ट करणार नाही मला. इकडे प्रिया म्हणत असते, बाबा मी विपुलच्या घरी जाऊन काय करू, मी ओळखत नाही ना सगळ्यांना तिथे. विपुल म्हणतो, अगं मी देईल ना तुझी ओळख करून सगळ्यांशी. अगं सगळे खूप खुश होतील तुला भेटून आणि आमच्या घरी दणक्यात दसरा साजरा करतात, तूही सामील हो त्यात. रविराज म्हणतात, हे बघ काय आहे ना तन्वी, पुढे मागे समजा जर हे नातं जुळलंच तर तुमची सगळ्यांचीच भेट झालेली असणं जास्ती चांगलं नाही का तन्वी. नाही म्हणजे दोन्हीही कुटुंबांनी एकमेकांना जास्ती समजून घेणं महत्वाचं आहे. अगं जा, कसला विचार करतेस, एखादी छानशी साडी नेस आणि जा त्याच्याबरोबर. सुमन म्हणते, चल मी नेसते तुला साडी. हां, तर लगेच प्रिया म्हणते, नको नको, मी जशी आहे तशी जाते ना बाबा, मला ड्रेसमध्ये गेले मी तर आवडणार नाही का. विपुल म्हणतो, अगं चालेल ना, तू आहेस ना तशीच माझ्या फॅमिलीला खूप आवडशील, त्यांच्यासाठी वेगळं तुला काही करायची गरजच नाहीये. प्रिया त्याला म्हणते, हो ठीक आहे चालेल ना. खरं पाहिलं तर प्रेक्षकांनो, प्रियाचं नशीब चांगलं घडतंय, पण म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी, तसं झालंय प्रियाचं. नागराज मनात विचार करतो, हे विपुल प्रकरण अंगाशी नको यायला म्हणजे झालं. आता हे दोघं जण निघालेत तेव्हा सुमन म्हणते, या दोघांचा जोडा किती छान दिसतो नाही. पण इकडे अजून या नणंद भाऊजे यांचे भांडणं काही आवरले नाहीयेत. मग आता अस्मिता हात जोडून माफी मागते सायलीची. मग सॉरी सांगू नकोस ग बाई कोणाला. हे बघ सॉरी, माझं चुकलं, तो व्हिडिओ डिलीट कर ना प्लीज. अगं तूही बघू नकोस आणि कोणाला दाखवू नकोस ग, कोणाला सांगू नकोस बाई. सायली म्हणते, हे बघा असे हात जोडू नका माझ्या समोर आणि घाबरूही नका. मी हा मोबाईल फक्त तुमच्या खोलीत ठेवला होता, याचा कॅमेरा नव्हता ऑन केला मी, त्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये कुठलेच व्हिडिओ रेकॉर्ड झालेले नाहीयेत. कसं आहे ना अस्मिताताई, तुमच्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. तुम्ही नेहमी ना मला माझी शत्रूच मानता आणि मी नेहमी तुम्हाला माझी मैत्रीण बनवण्याचा प्रयत्न करते. आता अर्जुन तिथे आलाय आणि हे सगळं ऐकतोय बाहेरून. आता सायली म्हणते, तुम्ही माझ्याकडे नेहमी अनाथ आश्रमातली मुलगी म्हणूनच बघता, मी या घराची कशी योग्यतेची नाहीये, नेहमी तुम्ही हेच बघत असता. पण या रागाच्या भरात ना तुम्ही आमचा संसार मोडायचा प्रयत्न करू नका अस्मिताताई. मला त्रास व्हावा म्हणून तुम्ही तुमच्या भावाला दुखवत. कसं आहे ना, अख्खं घर सुखी बघायचं असेल ना, घरातले प्रत्येक माणूस आनंदी असायलाच हवा अस्मिताताई. त्यांच्या सुखात मिठाचा खडा टाकू नका. आणि अस्मिताताई, वाईट संगतीचे परिणाम नेहमी वाईटच होतात, त्यामुळे जमलं तर तुमची संगत नक्की बदला. मग त्यानंतर तुमची आमच्याकडे बघायची नजर सुद्धा नक्कीच बदलेल. आणि हो खरंच की एक महत्वाचं तर राहिलंच, तुम्हाला सोनं घ्या आणि सोन्यासारख्या राहा. तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता या सायलीने तिला सोनं दिलंय आणि गोड हसू सुद्धा. आता अर्जुनने हे सगळं बघितलंय, तो तिथून निघून गेलाय. पण अस्मिता कसली बदलते का प्रेक्षकांनो, ती ते सोनं घेते आणि तिथेच खाली आपटून टाकते आणि चेहरा वाकडा तिकडा करते. अवघड आहे बाबा, स्वभावाला औषध नाही म्हणतात ना, ते असं. अर्जुन सायलीला विचारतो, काय हो, काय बोलत होतात तुम्ही अस्मिताताईशी, काय झालंय नेमकं सांगा ना मला. पण सायली नुसती स्माईल करते आणि तिथून निघून जाते. इकडे साक्षी अण्णांना सोनं देते आणि म्हणते, अण्णा हे घ्या, माझ्या सोन्यासारख्या अण्णांसाठी सोनं. अण्णा वर बघायला लागतात आणि म्हणतात, अरे बापरे, दिवसा डवळ्या चंद्रबिंद्र उगवला की काय. साक्षी म्हणते, काय हो अण्णा, असं का बोलताय. अण्णा म्हणतात, नाहीतर काय, नेहमी माझ्यावर आगीचे गोळे टाकणारी माझी पोरगी सोनं द्यायला लागली म्हटल्यावर इकडचं जग तिकडे झालंच असणार आहे. आता साक्षी म्हणते, सोनं घ्या आधी. मैपत म्हणतो, घेतलं आणि असं जपून ठेवलं. साक्षी म्हणते, तुम्हाला काय वाटतं अण्णा, माझं तुमच्यावर प्रेम नाहीये. अहो माझं उलट खूप जास्ती प्रेम आहे तुमच्यावर, तुमच्याशिवाय कोणी आहे का मला. म्हणून आता मला ना कुठलीच रिस्क तुम्ही घेऊ नये असं वाटतं हो. अण्णा, मी तुम्हाला जेलमध्ये वगैरे गेलेलं नाही बघू शकतो. अण्णा तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि म्हणतात, कळतंय मला बेटा. पण मग साक्षी म्हणते, तुम्ही असं नेहमी चिडता माझ्यावरती, मी काही बोलायला लागले असं तर विषय बदलता. पण अण्णा तुम्हाला फॅक्ट सांगते मी, आता आपली रिस्क वाढली आहे आणि त्यातनं नागराज सुद्धा आपल्या सोबत नाहीये. त्या प्रियाची सूत्र ना त्या नागराजच्या हातात आहे आणि आय विटनेस म्हणून प्रियाच्या हातात आहे माझी सूत्र. अण्णा, नागराजनी हा सगळा राग आपल्यावर काढायचं ठरवलं तर काय होईल कळतंय ना तुम्हाला. अण्णा आता हळूच मान डोलवतात आणि म्हणतात, कळतंय मला, सगळं कळतंय. तूच विचार कर, त्या नागराजने जर तुला एका प्रकरणात अडकवायचा प्रयत्न केला ना तर मी त्याला 10 लफड्यात अडकवेल. हे त्याला चांगलं माहितीये, कळलं का. त्याची सगळी अंडी पिल्ली मला माहिती आहेत. साक्षी म्हणते, त्याला पण तुमची माहिती आहे ना. अण्णा म्हणतात, हो ना, म्हणून तर काही करू शकत नाही ना. आमचं नातं ना नवरा बायको सारखं आहे. भांडणं झाली ना की कचा कचा भांडू आम्ही, एकमेकांची डोकी फोडू, काही पण करू.
नवरा बायकोंचं कसं असतं, 4 दिवस बोलत नाहीत, मग हळूच बायको म्हणते, अहो लाईट बिल भरता का? तसाच हा नागराज पण येणार 4 दिवसानंतर आणि म्हणणार, त्या सायली सुभेदाराचं काय करायचं सांग रे मैपत. आता साक्षी म्हणते, तुम्हाला खरंच एवढा कॉन्फिडन्स आहे अण्णा? तेव्हा मैपत म्हणतो, हो 113%. तर इकडे प्रेक्षकांनो अर्जुन सायलीला विचारायला लागतो, काय केलं काय तुम्ही असं? सांगा ना मला, काय झालं? मगाशी काय बोलत होतात तुम्ही अस्मिताईशी आणि तुम्ही तुमचा फोन रूममध्ये ठेवला होतात का तिच्या? काय झालं सांगा ना मला प्लीज. सायली म्हणते, सांगते सर सगळं, पण तुम्ही अस्मिताताईवर चिडणार नाही आहात आणि घरातलं वातावरण नाही बिघडवणार आहात, प्रॉमिस करा मला. अर्जुन म्हणतो, मला बोलायची काही गरजच नाहीये, तुम्ही बराच डोस दिलेला दिसतोय अस्मिताईला, पण काय झालं ते सांगा तरी मला. मग सायली सगळं काही सांगते की अहो मला ना कालपासूनच त्यांचं जरा वागणं विचित्रच वाटत होतं आणि तिने सगळं काही त्याला सांगितलं आहे आणि आपल्याला काही ते ऐकवलं नाही आहे. पण इकडे अस्मिताने प्रियाला सगळं फोन करून सांगितलं आहे. आता एकदम जोरात किंचाळते ही, काय? आता तिच्यासोबत असतो तो विपुल, तो म्हणतो, काय झालं तन्वी, का बरं ओरडतीयस तू? तेव्हा ही तन्वी म्हणते, काही नाही झालं. पण अस्मिता म्हणते, कोणी आहे का तुझ्यासोबत? मग प्रिया म्हणते, हे बघ अस्मिता, मी नंतर फोन करते हां तुला, आपण नंतर बोलूयात आणि नंतर कसा बंदोबस्त करायचा ना ते ठरवूयात. पण हा विपुल घाबरतो ना, तो म्हणतो, कोणाचा बंदोबस्त करतेस तू? लगेच ही म्हणते, अरे आज दसरा आहे ना, पोलिसांचा बंदोबस्त करायला हवा हे मी सांगत होते फोन. विपुल म्हणतो, अच्छा. आता इकडे अर्जुन सायलीचं कौतुक करतो आणि म्हणतो, आय एम इम्प्रेस मिसेस सायली, तुम्हाला हे सुचलं कसं? सायली म्हणते, मला ना असं वाटलं सर की त्यांना त्यांच्याच पद्धतीने धडा द्यायला हवा. अर्जुन म्हणतो, धडा तर तुम्ही दिलायच. अस्मिता ताईला कळलं असेल होपफुली, म्हणजे वाईट गोष्टी या वाईटच असतात हे तिला कळलं असेल, पण धडा देण्यासाठी सुद्धा तुम्ही कुठलं मुहूर्त निवडलं दसऱ्याचा? व्हेरी गुड. सायली हसते आणि म्हणते, सर मी एवढं काही केलेलं नाहीये, मी फक्त त्यांना हे सांगितलं की त्या चुकतायत. अर्जुन म्हणतो, पण तुम्हाला एक गोष्ट कळतीये का? तिने रेकॉर्डिंग केलंय आपल्या रूममध्ये चोरून, म्हणजे तिला आपल्यावर स्ट्रॉंग डाऊट आलाय की आपण खरे नवरा बायको नाही आहोत. म्हणजे आपल्याला आता जास्ती सावध राहावं लागेल. अस्मिता ताईला जराही डाऊट येईल असं काही होता कामा नये. आता आपल्याला अलर्ट राहावं लागेल. सायली म्हणते, हो सर, आपण आता जास्ती सावध राहूयात. आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय सायलीला चक्कर काय येत आहेत, उलट्या काय होत आहेत, म्हणजे हे सगळे सिम्पटम्स प्रेग्नन्सीचे आहेत असं दिसतंय. आणि कल्पनाताई खुश होऊन सांगतात सुद्धा की अरे तुम्ही दोघं जण आई बाबा होणार आहेत. आता हे कसं काय झालं? म्हणजे हे विपरीतच घडलं असं म्हणायला हरकत नाही ना. ते जोगतिणीची काय भविष्यवाणी वगैरे सत्य झाली. अर्जुनला तर असं वाटत असेल की खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा 12 ना. प्रेक्षकांना मजा येणार आहे ना पुढे बघायला. तर मग वाट बघू नका, पटकन आपल्या रिव्ह्यूला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेचे डेली रिव्ह्यूज ऐकायला मग ठरवा की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.